जर तुम्ही हे 4 डॉक्युमेंट चेक न करता जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही पुढे जाऊन प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे सातबारा, ज्यावरून ती जमीन नक्की कोणत्या वर्गामध्ये येते आणि त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तुम्हाला समजेल. दुसरं डॉक्युमेंट जे तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे त्या जमिनीचा फेरफार, ज्याला आपण सर्च रिपोर्ट म्हणतो, ज्यावरून तुम्हाला समजेल की ती जमीन त्या जमीन मालकाच्या नावावरती कशा प्रकारे आलेली आहे आणि आतापर्यंत त्या जमिनीचे किती मालक होऊन गेले आहेत. तिसरं डॉक्युमेंट जे तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे झोन सर्टिफिकेट, ज्यावरून तुम्हाला ती जमीन कोणत्या प्रकारामध्ये येते, म्हणजेच रेसिडेन्शियल, इंडस्ट्रीयल, कमर्शियल का MIDC क्षेत्रामध्ये येते हे तुम्हाला समजेल. चौथं डॉक्युमेंट जे तुम्हाला चेक करायचं आहे ते म्हणजे त्या एरियाचा डेव्हलपमेंट प्लॅन, ज्यामध्ये तुम्हाला समजेल जे क्षेत्र तुम्ही खरेदी करतात त्याच्यावरून कोणता रोड तर जात नाही ना, किंवा त्याच्यावरती कोणतं रिझर्वेशन तरी पडलेलं नाही ना, याची माहिती तुम्हाला त्या डेव्हलपमेंट प्लॅनवरून समजू शकते. जर तुमचा कोणी मित्र किंवा नातेवाईक जमीन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांची 100% या व्हिडिओच्या माध्यमातून हेल्प होऊ शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.